नमस्कार मंडळी. शेतकऱ्यांसाठी राज्यभरात ठिकठिकाणी अन्न त्याग आंदोलन सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणतीही कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. आमदार रोहितदादा पवार यांनी कालच त्यांचे आंदोलन स्थगित झाले. तसेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे आज त्यांच्या घरासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. तर आपण ते बघूया सविस्तर ते काय म्हणाले. की शेतकऱ्यांनो, घरात बसू नका, रस्त्यावर उतरा. आपलं आंदोलन आपल्यालाच करावं लागेल, लक्षात ठेवा. आपल्यासाठी, स्वतःसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय. तुम्ही जर आता रस्त्यावर उतरले नाही तर आपली कोणी सुद्धा दखल घेणार नाही. त्यामुळं एकट्या रविकांत तुपकरने अन्नत्याग करून हे सुटणार नाही. तर मी तर करतोच आहे, ते माझं कर्तव्यच आहे. तुम्हीच आम्हाला आमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे. पण गावागावात रस्त्यावर उतरा, निदर्शनं करा, त्या फसव्या GRची होळी करा आणि आजपासून आंदोलनाला महाराष्ट्रभर गावागावात सुरुवात करा. हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, हे शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आंदोलन आहे. घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी. जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, लढाई जारी राहील. त्याच्यात तुम्ही जे GR जाळला कर्जमाफीचा, ते याचे प्रश्न विचारला, त्यांनी त्याला बगल दिली. मुळामध्ये ते केंद्रीय मंत्री नाही आहे, तुम्ही समजून घ्या. ते केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि अत्यंत निष्क्रिय आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला पाहिजे होतं. ही कर्जमाफी फसवी आहे, या कर्जमाफी मध्ये बदल करा असं सांगायला पाहिजे होतं. किती शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात महाराष्ट्रातले, याचं उत्तर प्रतापरावांनी दिलं पाहिजे. म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात निष्क्रिय मंत्री जर कोण असेल तर ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वतःला म्हणणारे खासदार प्रतापराव जाधव अत्यंत निष्क्रिय मंत्री आहे. काही करत नाही, फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा, जमिनी घ्यायच्या, करोडपती व्हायचं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. हा माणूस शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाही. अत्यंत निष्क्रिय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची ओळख आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.